भगवान के घर देर है अंधेर नाही असे म्हणतात. मात मांद्रे मतदारसंघातल्या पालये वाठारात लोकवस्तींतल्यान मातशे अंतरार आशिल्ले श्री ब्राह्मण देवस्थान इतकी वर्सां वीज पुरवठ्याशिवाय काळखान. या देवळाच्या पुजारीन कित्येक वेळा ह्या देवळाक लायट दिवची म्हण मागणी केल्ली, मात कोणेच कानार मनार घेवन नाशिल्ले. हे देवूळ दाट जंगलान आशिल्ल्यान थंय वचपाक वाट लेगीत नाशिल्ली. सरकार बदलले, कित्येक आमदार आणि मंत्री आयले आणि गेले, मात कोणेच या देवळाकडेन लक्ष दिले ना. मात जेन्ना आमदार जीत आरोलकर निवडून आयले, तांकां ह्या प्रकाराबद्दल कळटोकी तांणी 10 खांबे तशेंच 450 मीटर वायरीची अरेंजमेंट करून आपल्या बायलेच्या वाडदिसा निमतान शेपटाक म्हणटा तशें ह्या देवळाक वीज पुरवठो मेळोवन दिलो. वेळ लागलो, मात आमदारान बरें काम केलां देखून पुजारी मोरेश्वर केळकर आणि आमदारांचे उपकार मानल्यात. सदांच चिंतूंक जायना की मेजर व्हडले डेव्हलपमेंट कितें आहात, म्हणजे व्हडले व्हडले प्रोजेक्ट्स कितें आहात तेचेर डेफिनेटली फोकस करपाक जाय. कितें डेव्हलपमेंट जायत आसता, पूण बारीक बारीक इश्यूज आहात, जे अशे लायटीचे इश्यूज आहा, लायट पावर सप्लाय पावोंक ना खंयच्या घरांत, खंयच्या देवस्थानांत उदीक पावोंक ना, इतर रस्ते पावोंक ना, हे बारीक बारीक इश्यूज आहा. हे जेन्ना सॉल्व करले तेन्ना खंय तरी सामान्य मनशाक आमचेर विश्वास बसतलो आणि हे सरकाराचेर विश्वास बसतलो. आयज डिपार्टमेंटान, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान बऱ्यापैकी काम केल्ले आहा. आपले जे जबाबदारी तांकां आमी दिल्ली तेंच्यांनी बरे भशेन हातीन घेतलेली आहा आणि पूर्ण केल्ली आसा. अशेंच तेंचे सहकार्य सगळ्या आमच्या जनतेचेर आसचे. हा भाग जंगल, पूर्णतः जंगल, आणि या ठिकाणी वस्ती नव्हती. त्याच्यामुळे इथे लाईट येण्याचं असं काय मोठं नाही. हे देवस्थान होतं, फक्त घर वगैरे इथे काही नाही. त्याच्यामुळे लाईट इथे आली नाही. माझं हे, आणि जे आम्ही प्रयत्न केले ते अपुरे पडले असं म्हणतो. नाही, याआधी इथे स्थानिक आमदार जाऊन गेले, मुख्यमंत्री जाऊन गेले, आमदार होऊन गेले, सोपटे झाले, पारसेकर झाले आणि खूप जण झाले, पण त्याच्या ह्याच्यात ते घडलं नाही. योग आल्याशिवाय कामं होत नाही हे म्हणण्यासारखं आहे. आज स्थानिक आमदार जीत आरोलकर करून देतोय, काय सांगाल याबद्दल? त्यांच्यानी केलेल्या कार्याची पोच पावते लोक देतात आणि अशी त्यांना मिळत राहू. आज या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की आमचे जे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे लाईनमन आहेत त्यांच्यानी या ठिकाणी पावसात भर, त्यांच्या डिपार्टमेंटाचा फोन आल्यानंतर अस्सल पाऊस लागत होता आणि त्या पावसात त्यांच्यानी आम्हाला इथे लाईट पोचून दिली, त्याबद्दल स्वतःच्या ऋणी मी त्यांचा आहे. जवळजवळ 150 वर्ष असं त्यांनी म्हटलं की त्या मानाने खूप आतला भाग आहे. तुम्ही बघितलं असणार की किती वेळ चालावं लागतं वगैरे. ही जी आधी जी वाट आहे, जी कोणाकोणाच्या भाटामत नाही, ती बरीच वर्णावर्णांची आहे, त्यामुळे अजून जास्त वेळ लागत होता. पण हा एक कॉमन काय अंडरस्टँडिंग ठेवून सगळ्यांनी एक वाट त्याला सुदृढ केली आणि इथपर्यंत आम्ही पोचलो. खरा मुख्य प्रश्न होता लाईटचा, तो बरीच वर्ष बाबांनी किंवा आमदारांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केला सॉल्व्ह करण्याचा, आणि आज इथे आपण बघतो ही लाईट इथे आलेली. त्याबद्दल ह्या सगळ्यांचे खास करून आज त्यांचा वाढदिवस पण आहे, त्यांच्या मिसेसचा, आमदार आणि सगळं पंचमंडळ, पंचायत मंडळ या सगळ्यांचे आभार मानतो मनपूर्वक. खुबशे वर्सां सांगल्याप्रमाणे आमच्या मोरेश्वर भटजींनी लायट देव हांगा काळखात आसले, तर तेंचे हे स्वप्न आज जी थंय साकार केल्ले आसा, तर हांव खरेंच भाईक थँक्स म्हणटा. आणि हेच्या फुडें आमची अशीच कामां गांवांत आमी खुबशे फायदे हे केले आसता ते तेंच्यांनी फॉरवर्ड करचे अशें तांकां विनंती करता. आयज खूब बरें दिसता की ब्राह्मण देवस्थानाक आमकां खूब वर्सां लायट नासलेली, आणि आयज MLAच्या सहकार्यान तशेंच पंचायतीच्या सहकार्यान आमकां लायट मेळ्ळी आसा. लाईट मेळ्ळी ह्या देवाक, जे आज सगळ्यांनी सांगलेलें आसा की ब्राह्मण देवस्थान भटजींचे खूप वर्साच्यान लाईट नासली हांगा. म्हाका अशें दिसता की 250 वर्सां तेंचे देव आसा हांगा, आणि तेंच्यांनी कितल्या जाणांक सांगलें आसतलें, जशें तेंच्यांनी सांगलां की कितल्या जाणांक तेंच्यांनी रिक्वेस्ट घातली आसतली. अशें पॉसिबल नासलें अशें केन्नाच जावचें ना, पूण कोणी तितले एफर्ट्स घेवंक ना. सो इतलो डिस्टन्स चलपाचो, हांगाच लायट ना अशी ना, पूण वाटेर पसून 600-700 मीटर आमी आतां चलत आयली भितर, आणि हांगा देव आसा. चलत येवपाक पासून त्रास जाता न्ही हांगा मेरेन, कित्याक सगळो काळोख आसा आणि सगळें रान आसा, हांगा झाडां आसात. सो भितर एकदम रिमोट एरियेन हे देव आसा. जाल्यार
आयज म्हजो वाडदीस आनी त्या निमतान म्हाका एक सत्कर्म बरें कार्य करपाक मेळ्ळें हांगा तेचे उक्तावण करून. म्हणून आज आमदाराच्या सहकार्यान आणि आमच्या पंचायतीच्या सगळ्या सहकार्यान आणि सगळे जे ग्रामस्थ आहात तुमच्या सहकार्यान आयज लायट हांगासर पेटलेली आसा. आणि हे सांगूंक सोदता हांव की जर रोड आसा ते जर तुम्ही एनओसी दी जाल्यार आमदार साहेबाच्या सहकार्यान आमी ते रोडाचेय काम आमी हाती घेवंक सोदता.